2 दिवसाच्या संततधार पावसामुळे वर्धा जिल्ह्यात नदी नाल्यांना पाणी आलं आणि त्यामुळे विविध ठिकाणी पुलं देखील क्षतिग्रस्त झालेत। देवळी तालुक्यातील वापगाव ते सैदापूर या मार्गावरील पुलाचा भराव वाहून गेला होता आणि यामुळे येथील गावकऱ्यांची आवागमनाची अडचण निर्माण झाली। या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेती आहे आणि दोन्ही गावचे शेतकरी या रस्त्याने आवागमन करतात। शाळकरी विद्यार्थी तसेच इतरही नागरिक वापगाव ते सैदापूर या मार्गाने आवागमन करतात। तसेच इतर गावांना जाण्यासाठी देखील याच रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो। मात्र या मार्गावरील भराव वाहून गेल्यामुळे आवागमन काही वेळाकरता इथे बाधित झालं होतं आणि त्यानंतर येथे भराव भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि एकूणच पुलाची दुरुस्ती करण्यात येत आहे। मात्र हा पूल पुरातन असल्यामुळे आणि येथून नेहमीच पाणी वरून वाहत जात असल्यामुळे आवागमनाची अडचण निर्माण होते आणि त्या अनुषंगाने येथे नवीन पुलाची निर्मिती करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। महेश मुंजाळ, TVN मराठी, वापगाव, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।